नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, तुम्ही सुद्धा पलंगावर गादीवर बसून जेवण करता का? तुम्ही जर असे करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण असं केल्याने काय होतं आणि हे किती चुकीचे आहे, यामुळे आपल्या आरोग्यावर तसेच आपल्यावर किती वाईट परिणाम होतात याची तुम्हाला जाणीव होईल। आणि आजकालच्या या मॉडर्न जमान्यात तर मॉडर्न पद्धती सुद्धा येत चालल्या आहेत। त्यातील काही चांगल्या सुद्धा आहेत, परंतु काही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच वाईट आहेत। आजकाल बऱ्याच घरात मुलं ऐकत नाही, ते पलंगावर बसून जेवण करतात किंवा काही घरातील स्त्रिया सुद्धा असं करताना आपल्याला बघायला मिळतं। परंतु यामुळे आपल्यावर आर्थिक अडचण तर येतेच, परंतु आरोग्यावरही वाईट परिणाम होतात आणि हे किती चुकीचे आहे आणि यामुळे काय होते आणि त्याचप्रमाणे जेवणाचे काय नियम आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज एका कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही सुद्धा अशी चूक करत असाल तर ती करू नका। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून टाका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका आणि हो, समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल, कारण की आपल्या चॅनलवर असे छान छान व्हिडिओ नेहमी येतच असतात। चला तर मग एका पौराणिक कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया की काय आहे जेवणाविषयीचे नियम, किंवा गादीवर बसून पलंगावर बसून जर आपण जेवण करत असू तर त्यामुळे काय होते। एकदा यमलोकात चित्रगुप्त आणि यमराज बसलेले असताना चित्रगुप्तांनी यमराजांना एक प्रश्न विचारला। ते म्हणाले, हे प्रभू, मनुष्यांची अकाल मृत्यू का बरं होत असेल, याचे कारण काय आहे? आणि काही जण तर खूप कमी वय असतानाच मृत्यू पावतात किंवा बाल अवस्थेतही मृत्यू पावतात आणि काही लोकांना तर संतान प्राप्तीसुद्धा होत नाही। असे काय बरं पाप असेल की त्यामुळे ह्या समस्या उद्भवतात? तेव्हा यमराज चित्रगुप्ताला म्हणाले की, हे चित्रगुप्त, तू अतिशय योग्य प्रश्न विचारला आहेस। या सर्व प्रश्नांची उत्तरे मानवाच्या सवयींमध्ये लपलेले असते। मनुष्य ज्याप्रमाणे त्याचे वागणे असते, कर्म असतं, त्याचं आचरण असतं, त्याचप्रमाणे त्याला त्याचे सुख किंवा दुःख भोगावे लागते। या सर्वासाठी तो एकटाच कारणीभूत। मनुष्याच्या अकाल मृत्यूच्या मागे सुद्धा त्याचे आचरणच असते। तो जसे जसे कर्म करतो, वागतो, तसे तसे त्याला त्यानुसार फळ हे मिळत असते। तुझ्या प्रश्नांची मी उत्तरे तुला देतोच, पण त्याआधी तू ही कथा ऐक। यात तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, त्यामुळे तू हे अतिशय काळजीपूर्वक ऐक। आणि आता आपण यमराजाने सांगितलेली कथा ऐकूया। त्यात मनुष्याच्या कुठल्या आचरणाने त्याला काय फळ मिळते हे आपल्याला नक्की कळेल। आचार विचार, जन्म मृत्यू, चांगल्या वाईट सवयी याची पूर्ण माहिती आपल्याला या कथेतून मिळेल। यमराज सांगतात, मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगर होतं। तिथे एक धनवान शेठ राहत होता। त्याचं नाव आत्माराम असे होते। तो खूप मेहनती होता आणि त्याने मेहनतीने सारे धन कमवले होते। त्याचा खूप मोठा व्यवसाय होता आणि त्याच्याकडे खूप जास्त जमीनसुद्धा होती। पूर्ण नगरात आत्माराम इतका धनवान श्रीमंत कोणीही नव्हता। त्याला 3 मुलं आणि 2 मुली होत्या आणि त्याच्या सर्व मुलामुलींचे लग्नसुद्धा झालेले होते। त्याचे ते 3 मुलं त्याच्यासोबतच राहायचे आणि त्याला त्याच्या व्यवसायात मदतसुद्धा करायचे। आत्मारामचा मोठा मुलगा किशन तो खूप बुद्धिमान आणि समजदार होता।
तो त्याच्या वडिलांचे सर्व काम सांभाळत असे. आणि छोटा मुलगा गणेश होता. त्याला शेतीविषयी खूप आवड होती, त्यामुळे तो शेती सांभाळायचा आणि शेतातील सर्व कामसुद्धा करायचा. आणि जो सर्वात लहान मुलगा होता तो खूप हुशार असल्यामुळे तो अभ्यास करत असे. आत्मारामच्या 2 मुलांचं लग्न तर झालेच होते आणि नंतर त्याच्या सर्वात लहान मुलाचे शिक्षण झाल्यानंतर त्याचे सुद्धा लग्न केले आणि त्याला सुद्धा त्याच्या व्यवसायात काम करण्यास त्यांनी सांगितले. देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित चालू होते. काही वर्ष झाले तेव्हा आत्मारामच्या मुलाने त्याचा व्यवसाय अजून खूप पुढे नेला आणि नंतर त्याचे वय झाले होते. त्याच्या मृत्यूची वेळ आता जवळ आली होती, म्हणून त्याने संपत्तीचे वाटण करायचे ठरवले आणि त्याने त्याच्या सर्व संपत्तीचे 3 समान वाटप करून त्याच्या 3 मुलांना ती दिली. त्यानंतर काही दिवसांनी आत्मारामचा मृत्यू झाला. नंतर त्याचे 3 मुलं मिळालेल्या संपत्तीचे व्यवस्थित सांभाळ करू लागले. असेच काही दिवस जात राहिले आणि त्यांनी आत्मारामचा व्यवसाय अजून पुढे नेला आणि त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्याची मुले दरवर्षी त्याचे श्राद्धसुद्धा करत असे. त्यानंतर काही काळ गेल्यानंतर त्याचा मोठा मुलगा किशन याला 2 मुले झाली आणि त्यानंतरचा जो त्याचा मुलगा होता गणेश याला 2 मुलं आणि 1 मुलगी झाली. परंतु सगळ्यात लहान मुलाला संतान प्राप्ती झाली नाही. खूप वर्ष झाले परंतु त्याला संतान प्राप्ती होत नव्हती. त्याने भरपूर उपाय केले परंतु त्याला संतान सुख कधीही मिळाले नाही. या कारणामुळे तो नेहमी दुःखी असायचा, निराश असायचा. काही वर्ष गेली आणि आत्मारामच्या छोट्या मुलाचे आरोग्यसुद्धा एकदमच बिघडले. त्याने त्याच्या आजारपणासाठी त्याच्याकडे असलेले सर्व काही विकले. खूप वैद्यांनी त्याच्यावर उपचारसुद्धा केले आणि आजारी असल्यामुळे तो त्याच्या व्यवसायावर सुद्धा लक्ष देऊ शकत नव्हता, म्हणून त्याची परिस्थिती अजून जास्त खराब झाली. त्याने खूप वेळा त्याच्या भावांची मदत घेतली आणि त्यांच्याकडून उधार घेऊन तो जगत होता. खूप उपचार करूनसुद्धा त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्याचे भाऊसुद्धा आता त्याला कंटाळले होते. त्यांनी त्याची मदत करणं आता बंद केलं होतं, कारण तो त्यांच्याशी नीट वागतसुद्धा नसे. आणि त्यांची प्रगती पाहून तो नेहमी जळत असे आणि त्याला नेहमीच त्यांचा द्वेष वाटत होता आणि त्यामुळेच तो अजून दुःखी असायचा. आणि नंतर एक दिवस त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा यमचे दूत त्याला नेण्यासाठी आले ते त्याला यमलोकात घेऊन गेले. तिथे यमराज होते आणि त्यांना पाहून तो म्हणाला, हे यमराज, मी असं कुठलं पाप केलं की त्यामुळे माझ्यावर इतके वाईट दिवस आले? मी तर खूप चांगला व्यक्ती होतो, पण असं काय कारण होतं की ज्यामुळे मला हे आजार झाले आणि माझं सगळं नष्ट झालं? मला कधी सुख मिळालं नाही, मला संतती सुखसुद्धा भेटलं नाही. असं मी कुठलं पाप केलं? तेव्हा यमराज म्हणाले, अरे मूर्खा, तू तुझ्या जीवनात खूप पाप केले आहे. तुझ्या या वाईट सवयीमुळे तुला हे दिवस आले. तुझ्या अकाल मृत्यूचे कारणसुद्धा तू स्वतःच आहेस. आता मी तुला सांगतो की शास्त्रातील कुठल्या कुठल्या नियमांचे तू उल्लंघन केले की ज्यामुळे तुझी अशी दुर्दशा झाली. जो मनुष्य शास्त्रातील नियमांचे उल्लंघन करतो त्या प्रत्येकाची दशा ही तुझ्यासारखीच होते. तेव्हा यमराज त्याला सांगतात, मनुष्याने नेहमी त्याचे 5 अंग स्वच्छ करून मगच नंतर जेवण केले पाहिजे. म्हणजे दोन्ही पाय, दोन्ही हात आणि तोंड हे सर्व पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करावे आणि त्यानंतरच जेवण करावे. त्यामुळे मनुष्याच्या शरीरातील जे काही रोग असतात ते दूर होतात आणि मनुष्याचं आयुष्य हे दीर्घ होतं, तो दीर्घायुष्य होतो. परंतु तू तर नेहमी स्नान न करताच जेवण करायचा. आणि त्याला सांगतात की जेवण करण्याआधी त्या जेवणासाठी देवाला धन्यवाद केले पाहिजे
आणि सर्वांना असे अन्न मिळो असा भाव सुद्धा मनात ठेवला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे। अशा प्रकारे अन्न देवतेला प्रणाम केल्याने मनुष्याला कुठलंही पाप लागत नाही। पण तू तर असं कधी केलंच नाही। तू कधीच कशासाठीच देवाचे आभार मानले नाही, कधी देवाला धन्यवाद केले नाही आणि कुठल्या प्राण्याला कधी तू अन्न सुद्धा दिले नाही। तुझ्या दारात आलेल्या भिकारीला सुद्धा तू अन्न कधी दिले नाही, यामुळे तुझी अशी वाईट अवस्था झाली। कधीही जेवण जमिनीवर बसून करावे। गादीवर पलंगावर बसून जेवण केल्यामुळे मानवाच्या शरीरात रोग होतात, आजार होतात आणि त्याचे आयुष्यसुद्धा कमी होते। आणि तू खूप आरामात पलंगावर गादीवर बसून मस्तपैकी जेवण करायचा, म्हणून तुला एवढे वाईट दिवस आले, एवढे तुला रोग झाले। शास्त्र सांगते की उंबरट्यावर बसूनसुद्धा जेवण करू नये, त्यामुळे धनसंपत्तीसुद्धा नष्ट होऊन जाते। आणि पुढे त्याला यमराज सांगतात की 3 प्रकारचे जेवण कधीच करू नये, जसे की कोणाचा जर पाय लागला किंवा कोणाकडून ओलांडले गेले जे आपण जेवण करत असू त्याला, तर असं जेवण केल्यामुळे आपलं आयुष्य कमी होतं, आपल्याला रोग होतात। म्हणून कोणी जेवत असताना किंवा जेवणाचं ताट ठेवलेलं असताना ते कधीही ओलांडून जाऊ नये, कारण की ते जे जेवण असतं ते अशुद्ध होऊन जातं आणि ते अन्न प्राण्यांना किंवा पशुपक्ष्यांना देऊन टाकायचं। जर समजा जेवण बनवताना आपल्याला कळलं की त्याच्यात केस आहे किंवा केस निघाला अन्नात, तर तसं अन्न देवाला कधीही दाखवू नये किंवा ते स्वतःसुद्धा खाऊ नये। असं अन्न हे प्रेतांना प्राप्त होतं असं म्हटलं जातं। आणि कधीही दुसऱ्याला वाढलेलं किंवा दुसऱ्याकडून हिसकावून घेतलेलं अन्न कधीही खाऊ नये, यामुळे देवी अन्नपूर्णा नाराज होते। अन्न सगळ्यांना वाटून खाल्लं पाहिजे। दुसऱ्याचे अन्न खाल्ल्यावर मनुष्याचे कर्म नष्ट होतात, म्हणून कधी कुणाकडून हिसकावून अन्न खाऊ नये। पण तू या एकासुद्धा नियमाचं पालन केलं नाही, म्हणून तुझे आयुष्य कमी झाले, तुला वेगवेगळे रोग झाले आणि तुला कधीही संतानसुद्धा प्राप्त झाले नाही। त्यामुळेच तुझी अशी अवस्था झाली। तर मंडळी, ही होती यमराजांनी चित्रगुप्त यांना सांगितलेली ही छोटीशी कथा। आणि या कथेवरून तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल की पलंगावर बसून जेवण का करू नये, त्याचे किती वाईट परिणाम भोगावे लागतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल। त्यामुळे तुम्हीसुद्धा ही चूक करत असाल तर आता ही चूक करू नका, कारण त्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। आणि अशाच नवनवीन माहितींचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर समोर दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच छानशा एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।